नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज पाऊस पडत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळं पाऊस पडत आहे. इकडे पाठीमागं तुम्ही माझ्या बघू शकता, इकडे सगळं पूर्ण पाऊस आहे. आणि पावसाच्या वातावरणामध्ये असं सध्याच्या घडीला जे डहावारा पद्धतीचं म्हणजे मटण वगैरे बनवलं जातं, ते कशा पद्धतीनं बनवलं जातं हे आज मी बघायला जाणार आहे. चला तर मग आता आपण बघूयात डहावारा पद्धतीचं जे मटण बनवलं जातं ते कशा पद्धतीचं असतं ते आपण बघूयात. चला मग मित्रांनो, आपण जे आता डहावारा पद्धतीचं मटण बघणार आहोत ते बनवण्यासाठी हे आमचे सहकारी मित्र आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊयात. हे आहेत पप्पू सेठ. आणि पप्पू सेठ हे डहावारा पद्धतीचं मटण बनवतात. तर आपण यांनी कशा पद्धतीनं मटण बनवतात ते आपण सविस्तर आपण बघूयात. तर मित्रांनो, तुम्ही कुठेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलात तर तुम्हाला तुळजापूरचं मटण म्हणजे एकदम खतरनाकच हो. चव उत्कृष्ट, क्वालिटी चांगली. आणि कुठेही जावा तुम्ही किंवा तुळजापूरचं मटण म्हणजे एकदम जबरदस्त. सध्याच्या घडीला जे हे मटण कापायचं काम चालू आहे ते मटण आहे स्पेशल उस्मानाबादी बोकडाचं मटण, म्हणजेच धाराशिवच्या बोकडाचं मटण. हे अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. आणि याचं आता डहावारा पद्धतीचं मटण बनवलं जाणार आहे. या पातेली करतो मसाला. या इकडे या काय एकटं उचलत असते काय पातीला बाबा हे मुंड्या असतो. मला म्हणायला लागलो बोलवलेलं असते ना. कसं आहे हालीला तर हित ना किंवा एसपी हालीला तर हित तसला आता राहिलं पी आहे सगळ्यांना सुंदर अजून पुसून चालू आहे बंद आहे. हां ते पाय मग टाकायचं. झालं का आपलं काम? संबंध होता तुमचा, तुमच्याकडे वेगळं नियोजन होतं. माझ्याकडे डेकोरेशनचं होतं सगळं. तुमच्याकडे होतं. कुठं काढतो ते डोळीबाई काय म्हणते माहिती आहे का,
चुलीवरच्या भाकरी बनवायचं काम चालू आहे. काय होय चुलीवर कसं काय करला स्वयंपाक? हां आणि ते गॅसवरचं बंद झालं का? म्हणजे गॅस मिळणं झाल्यामुळे चुलीवर करायला का देवकार्याचं जेवणच ह्याच्यावर बनवतं? ओलं तिकला कुणाही झालं मला ऐकलं की नाही ऐकलं चांगलं फुल लावलं सगळं फळ दिले मोबाईल दिला दिवाला लागली ना गाडी नाही काय नाही नाही घेतलं की जा का माझे व्हिडिओ सगळे तसलेच आहेत की टायमिंग मटण बाजूला काढलं ना परत नाही
जेवायचं कधी